स्वागतम स्वागतम सुस्वागतम। श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी रमावतीच्या भाग्यविधाता माई साहेब मक्तेदार यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब, 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 रमावतीच्या भाग्यविधात्या उशीर होतोय, चला चला। रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई अहो, साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब. खरं सांगायचं झालं तर माई साहेब आपल्या आई सारख्याच। आपल्या लेकरांना ते कधीच अंतर देत नाही। लेकरांनी एक हाक जरी दिली ना तर त्यांच्यासाठी ते कधी बी धावून येतात। आणि आज असंच लेकराच्या विनंतीचा मान राखून आदरणीय माई साहेब इथं आल्या, त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। तालुक्याची आन बान शान, कित्येक तरुणांचे प्रेरणास्थान आपले लाडके तेज प्रताप मक्तेदार उर्फ तेजा दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। खंबीर साथ आणि पक्का वादा, रमावतीचा आवाज, तेजा दादा, तेजा दादा. रमावतीचा आवाज, रमावतीचा आवाज। वहिनी साहेब, अहो तुम्ही चला ना वरती। अच्छा, तुमचं नाव नाही पुकारलं ना, मी त्याला सांगतो तुमचं नाव पुकारायला। नाही काका, ओके, मी इथेच थांबणार आहे। अहो असं कसं, तुम्ही तर आमच्या तेजा प्रताप दादांच्या सौभाग्यवती माई साहेबांच्या सुनबाई, तुम्ही तर स्टेजवर यायलाच हवं। चला। एक मिनिट काका, तुमचा ना नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय। अहो मी माई साहेबांची हेल्पर म्हणून आली, म्हणजे त्यांना काही लागलं, कशाची गरज असली की त्या मला बोलवतात, म्हणूनच तर त्या कार्यक्रमांना घेऊन जातात ना मला त्यांच्यासोबत। हो ना माई साहेब? एक मिनिट। चप्पल खराब झाली होती तुमची। कसं आहे ना काका, घरात सर्वात मोठ्या आहेत त्या, त्यांची मदत आम्ही नाही करणार तर कोण करणार? अरे वा, छान छान छान। माई साहेब, काहीही लागलं तर सांगा हा, मी इथेच आहे। आता मी आदरणीय माई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे। कुणासाठी आई साहेब, कुणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई साहेब.
आता मी दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी लाडक्या माई साहेबांचा आणि त्याच्या दादांचा या ठिकाणी सत्कार करावा. आता मी दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. टिकेवाडीतील ग्रामस्थ आणि माझे बंधू भगिनी, तुमच्या आणि माझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा आहे. कारण आज आपल्यामध्ये रमावतीच्या भाग्यविधात्या खुद्द माईसाहेब उपस्थित आहेत. मित्रांनो, मी तुमच्यामध्ये जास्त व्यत्यय न आणता माई साहेबांचं इथं आपल्या सर्वस्थ ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं अशी माई साहेबांना मी विनंती करतो. नमस्कार. टिकेवाडीतल्या कोणासाठी आई साहेब, कोणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्यविधात्या माई साहेब, माई 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 साहेब. असू देत, असू देत. आमच्या सुनबाईंचा उत्साह आज जरा जास्तच आहे. सुनबाई जरा दमानं घ्या. तर मी म्हणत होते की टिकेवाडीतल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींना या माईचा प्रेमळ नमस्कार. आणि आज तुम्ही तुमच्या गावामध्ये हे जे काय श्रमदानाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन पण करते. श्रमदान म्हणजे काय? तर श्रमदान म्हणजे स्वतःच्या घामाचं अर्पण करणं समाजाच्या विकासासाठी. तर श्रमदान हे मोठं कार्य आहे. ह्यामुळे काय होतं की स्वच्छता, मी म्हणत होते की गावाची स्वच्छता आणि संवर्धन होतंय आणि गावाचा विकास होण्यासाठी हे खूपच महत्वाचं आहे. यामुळं आपण गावामध्ये जे जे काय अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी एक आपल्याला ठोस असं उपाययोजना करता येते.
तर म्हणून आज तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं म्हणून मला खूप आनंद झालेला आहे. आणि मी माई साहेब मक्तेदार आज तुम्हाला शब्द देते की या काय गावाचं नाव काय? टिकेवाडी. टिकेवाडी बदलणार आहे, ती पुढे जाणार आहे. आणि हा या माई साहेब मक्तेदाराचा शब्द आहे. टिकेवाडी बदलणार, तिचा विकास होणार. लक्षात ठेवा, माईचा शब्द आहे. टिकेवाडी वाढणार, ती पुढे जाणार. तर या पवित्र कार्यासाठी तुम्ही आज मला इथे बोलवलं आणि तुमच्या कार्यामध्ये मला सहभागी करून घेतलं. म्हणून मी तुमचेच आभार मानते आणि तुम्हाला आधीच शुभेच्छा देते की हे गाव खूप मोठं होणार आहे. तर असंच एकीने काम करत राहा आणि मोठे व्हा. कोणासाठी आई साहेब, कोणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब. जय महाराष्ट्र. कोणासाठी आई साहेब, कोणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब. धन्यवाद माई साहेब. तुमचे विचार आम्हा ग्रामस्थांसाठी नेहमी प्रेरणादायी असतात. पण आज या ठिकाणी मी विशेष कौतुक करू इच्छितो ते माई साहेबांची सुनबाई म्हणजे वैदेहीताई यांचं. आज यांचा उत्साह पाहून आम्हा ग्रामस्थांमध्ये जोश निर्माण झालाय. त्यामुळे वैदेहीताईंसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता मी आदरणीय माई साहेबांना विनंती करतो की त्या ठिकाणी कुदळ मारून आणि नारळ वाढून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा अशी नम्र विनंती. रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब, अरे रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या, माई साहेब, माई साहेब.
सांगा तुम्ही आम्हाला देव अरे माणसाला काय तुम्ही, अरे काय करताय तुम्ही? पाय कशाला पडताय? चला चला कामाला लागा, चला चला. पाय पडताय ओ मिस्टर मक्तेदार, तुम्ही. काही खरं नाही हं? नाही म्हणजे लोक येत आहेत काय डायरेक्ट पाया काय पडतायत? अच्छा ते आता नको म्हणलं तरी पाया पडतात, त्याला काय करणार आता. पण काय आज तुम्ही स्टेजवर नाही तर स्टेजच्या खालूनच चमकला की, एकदम अट्रॅक्शन बनला की तुम्ही. नाही अट्रॅक्शन बनले मी, पण आमच्या पाया नाही ना पडत कोणी. आता तुम्हाला सांगितलं ना ती. हा ठीक आहे, पण एक सांगू, जाम रुबाबदार दिसत होता स्टेजवर. नाही म्हणजे खरंच काहीतरी वेगळंच चार्म घेऊन आला होता आज. रुबाबदार फक्त स्टेजवरच काय? म्हणजे एरवी तुम्हाला मी रुबाबदार नाही वाटत काय? ओ हानकी बडिओ, आपण ऑलवेज रुबाबदार दिसतोय. उगाच कौतुक केलं वाटतं. ऐका की, तुम्ही स्टेजवर का नाही आला ते? एवढं मी तुम्हाला बोलवत होतो, तुम्ही तुमच्या दोस्ताचा अपमान केल्यासारखं झालं ना ते. अरे स्टेजवर ऑलरेडी तू होतास, माई साहेब होत्या, मामा पण होते. मग उगाच मी येऊन काय करणार होते? उगाच काय बोलताय तुम्ही? विसरला काय? तुम्ही माई साहेब मक्तेदारांच्या. चला आपण चला जायचंय. अरे हो, पुढं वाढ, पुढं पुढं. चला चला चला. अरे लाव ना ताकद, चल चल. गर्दी करून उभा राहा, जा तिकडे. पटपट पटपट कर काम, लाव ताकद. चल ए पोराओ, चला चल. लवकर पटापटा. काय तुम्ही पटपट करायचं आणि ते दिलं सोडून? काय झालं काय? हो काय नाही होत त्याच्यात. आता इकडे कामाला सुरुवात करायची, नेमकं ट्रॅक्टर फासला. आता तो एवढा ट्रॅक्टर काढायला, तो तालुक्यावरनं क्रेन बोलवायची कधी, तो ट्रॅक्टर काढायचा कधी, सगळं अवघड झालंय. बरं चला मी पण येतो मग. हा नाही नाही, माणसं आहे ना. एवढ्या माणसानं हलल असं काय वाटत नाही. ट्रॅक्टर एकदम बंद पडल्यावर जाम झालाय, हलना झालाय. चिखलात रुतलाय तो. अहो दादासाहेब, अहो श्रमदानच आहे ना, मग मी नको का हातभार लावायला? चला अहो चला 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 चला.
माई साहेब, आम्हाला असं कळलंय की ती हायवे लगतची जमीन तुम्ही आधीच्या मालकाकडून काढून घेतली, खरं आहे का? बर, मग आता आमची इच्छा काय हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. आलंय आलंय ध्यानात आमच्या तुम्हाला काय म्हणायचं ते. तुम्हाला म्हणून सांगते, आम्ही कायमच जनतेच्या कामालाच प्राधान्य देत आलो. आता तुम्ही बघितलं असालच की आम्ही इतक्या वर्षात कोणकोणत्या योजना राबवल्या, कुठले कुठले कार्यक्रम केले, काय काय केलं, कसं कसं केलं. हा, वाचलं असेलच तुम्ही. हो, वाचतो आम्ही आपल्या बातम्या. आणि विशेष म्हणजे कोणतंही पद हातात नसताना, बरं का. आता विचार करा, आमच्या हातात जर आमदारकी आली तर आम्ही काय काय करू, कोणकोणती कामं होतील, तुमची आमची सगळ्यांची कामं होतील, हो की नाही जालिंदर? आणि भविष्यातली सगळी अडलेली कामं अशी एका सहीनं करणे. पण सध्या त्यावर बराच खर्च होतोय. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. ए, चांगलंय. तुम्हाला काही सांगायला लागत नाही म्हणा. माईसाहेब, कुठे होतात तुम्ही? काय झालं? अहो, आज आम्ही इथे एक अविस्मरणीय प्रसंग बघितला. अख्ख्या गावच्या पोरांना मिळून जे काम जमलं नाही ना, ते एकट्या तेज प्रताप दादांनी करून दाखवलं. अहो, चिखलात रुतलेला ट्रॅक्टर त्यांनी एकट्याने बाहेर काढला. अहो काय काय, मी एकट्यानं कुठं, होती की सगळी मदतीला. अहो, सगळ्यांनी कुठे, तुमच्या एकट्यामुळे ते शक्य झालंय. आम्ही बघितलं ना. तेज प्रताप आमचे सुपुत्र आहेत, याचा अभिमान आहे आम्हाला. अहो, आजपर्यंत ऐकून होतो माईसाहेब, तो आज आम्ही अक्षरशः अनुभवला. सगळ्या पोरांना धरून त्यांनी काम केलं आज. अहो नाही हो असं काही. हे बघा, मी माईंचा मुलगा जरी असलो तरी सगळ्यात आधी माणूस आहे, तुमच्यातलाच आहे. आणि आमच्या माईंचा आम्हाला एक धडा आहे, पद मोठं नाही, माणुसकी मोठी. त्यामुळे आम्हाला असं कधीच वाटत नाही की आम्ही असं कोणीतरी वेगळे आहोत किंवा मोठं आहे. खरंच इथून पुढे काही मदत लागली तर आठवण काढा. हा, हो, मग जरूर जरूर. तेज प्रताप, निघूया का? नाही, अजून एक महत्वाचं काम आहे आम्हाला, तिकडे जायचं होतं. निघूया. हा, चल. वैदेही कुठे राहिल्या? मंडळी,
तेज प्रताप मक्तेदारांचं आज कौतुक करावं तितकं कमीच आहे. नाही खरंच आज त्यांनी जे काय केलंय ना त्याला तोडच नाही. पण त्यांना हा वारसा कोणाकडून मिळाला हे ठाऊक आहे का तुम्हाला? त्यांच्या आई म्हणजेच माईसाहेब मक्तेदारांकडून. मंडळी, ही शिकवण, हे विचार माईसाहेबांकडूनच मिळाले. मंडळी, आपल्या माईसाहेब ना इतर नेत्यांसारखं एकदाच कुदळ उचलून 2 फोटो काढून पूजा करून निघून जाणाऱ्यांमधला नाहीये. त्या सामान्य माणसांमध्ये उतरून चिखलात पाय घालून काम करणार आहेत. आता मगाशी तेज प्रतापांनी जे काही केलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलंय, हो की नाही? पण त्यानंतर माईसाहेबांना असं वाटलं की फक्त ट्रॅक्टर बाजूला करून काहीच उपयोग नाहीये ना. त्यामागे जमलेला कचरा, साठलेली घाण, तो चिखल, ती पण बाजूला करायला हवी, हो की नाही? आणि त्यांचं असं म्हणणं आहे त्याची सुरुवात मी स्वतः घमेला उचलून करेन. असा निश्चय आपल्या माईसाहेबांनी केलाय. रमावतीच्या भाग्यविधात्या, रमावतीच्या भाग्यविधात्या. मंडळी, मला सांगा, इतर कुठलाही नेता असता तरी त्यांनी हे केलं असतं का? नाही ना. पण आपल्या माईसाहेब तशा नाहीये. त्या फक्त बोलणाऱ्या नाहीयेत तर करून दाखवणार आहेत. तर मंडळी, त्यांनी घेतलेल्या ह्या निर्णयाचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून कौतुक करूया आणि त्यांचं स्वागत करूया. घमेला आणाल का? माई, माई, हे दुसरं काम होतं का? भारी निर्णय घेतलाय का तुम्ही? काय कळ पण गेलंय? कोणासाठी आई साहेब, कोणासाठी ताई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या, रमावतीच्या भाग्य विधात्या. रमावतीच्या भाग्य विधात्या, रमावतीच्या भाग्य विधात्या. मंडळी, आज आपल्या माईसाहेबांनी इतका महत्वाचा निर्णय घेतलाय त्याचा आपण सगळ्यांनी कौतुक करायला हवं आणि जोरदार टाळ्यांनी कामाला सुरुवात करायला हवी.
एक मिनिट माई साहेब, एक मिनिट. नाही, काय होतंय, चिखलाचा गाळ खूप ओला असल्यामुळे तो फावड्याने नाही उचलता येणार आहे. हाताने उचललं तर कदाचित होईल.